सर्वांना चला तर आज आपण हिरवी पालेभाजी म्हणजे शेपूची झटपट होणारी भाजी पाहूयात। येथे मी शेपू स्वच्छ धुवून ती बारीक चिरून घेतलेली आहे। याच्यासाठी शेपूच्या भाजीसाठी येथे मी चण्याच्या डाळीचा वापर करणार आहे। चण्याची डाळ मी 4 ते 5 तास भिजवून घेतलेली आहे। भिजत घालणं मस्ट आहे, नाहीतर मग ती शिजणार नाही। तेल तापल्यानंतर जिरी, बारीक चिरलेला लसूण, हिरवी मिरची, थोडंसं मीठ आणि भिजून घेतलेली चण्याची डाळ घालून ती छान एकजीव करायची आहे। त्यानंतर त्याच्यावर बारीक चिरलेली शेपू घालून तीही परतून घ्यायची आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे। त्या मिठामुळे जे शेपूच्या भाजीला पाणी सुटते त्यातच ती छान बारीक गॅसवर शिजवून घ्यायची आहे। झाकण ठेवायचं नाही आहे, नाहीतर शेपूच्या भाजीचा कलर चेंज होतो। त्यानंतर 5 ते 10 मिनिटानंतर ती थोडी शिजल्यानंतर याच्यामध्ये दाण्याचा कूट घालून पुन्हा 5 ते 10 मिनिटं बारीक गॅसवर शिजवून घ्यायची आहे। आता आपण पाहू शकता चण्याची डाळ हाताने फुटत आहे, म्हणजे आपली भाजी रेडी आहे। अशा प्रकारे शेपूची भाजी नक्की करून बघा। चण्याच्या डाळीमुळे चवही खूप छान लागते। माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब। थँक्यू।